मंडळी एकेकाली ज्या समाजाला हिणवलं जायचं, मंडळी एकेकाली ज्या समाजावर टीका केली जायची, त्या समाजातील आगरी पोरांची तब्बल 48 आगरी पोरांची पोलीस दलामध्ये एंट्री झालेली आहे. तब्बल या 48 आगरी पोरांनी खरं तर 2025-26च्या भरतीमध्ये इतिहास रचला आहे. अनेकांच्या भुवया उंचावणारी ही बातमी, अनेकांचे डोळे मोठे करणारी ही बातमी नक्की काय आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. खरं तर या माहितीचे सर्व श्रेय जयंत पाटील यांच्या आगरी साहित्य शाळेला जाते. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात GT इन्फो चॅनल. एक काळ असा होता मंडळी जेव्हा आगरी समाजाबद्दल चर्चा केली जायची. जमिनी विकणारा हा समाज म्हणून त्याला हिणवलं जायचं. तसेच अत्यंत रागीट स्वभावाचा हा समाज म्हणून त्याला हिणवलं जायचं. तसेच पैसे उडवणारा समाज, अत्यंत भांडणं करणारा समाज म्हणून त्यावर टीका केली जायची. परंतु आता मंडळी काळ वेळ बदलला आहे. आगरी समाजाची बोलीभाषा, त्यांचा कडक स्वभाव, त्यांचा राहणीमान याबाबत चुकीचे संदेश पसरले जात होते. परंतु शांतता ही वादलापूर्वीची असते. काळानुसार हा समाज बदलला गेला आणि अनेकांच्या तोंडात बोटे घालण्याची खरं तर आता वेळ आलेली आहे. आगरी समाज फक्त श्रीमंतच राहिला नाही, तर तो अत्यंत हुशार आणि सुशिक्षित होत चाललेला आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे 2025-26च्या पोलीस भरतीमध्ये तब्बल 48 तरुणींची वर्णी लागलेली आहे. या अगोदर सुद्धा आगरी समाजामध्ये रवींद्र शिसवे सारखे IPS अधिकारी घडून गेले. त्यानंतर कितीतरी क्रीडा क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये कोणी डॉक्टर, कवी, वकील, पोलीस, इंजिनियर, साहित्यकार, लेखक दुनियाभरचे होऊन गेले आणि आता सुद्धा घडतायत. म्हणून इतर समाजामध्ये पाहण्याचा जो काही दृष्टिकोन होता, त्या इतर समाजाच्या भुवया खरं तर आता उंचावणारी ही गोष्ट आहे. एकेकाळी याच आगरी समाजाला पैसे उडवणारा समाज, जमिनी विकणारा समाज म्हणून हिणवलं जायचं. आता कुठेतरी हे चित्र बदललंय. आगरी समाजातील तरुण आता जमिनी विकणं कुठेतरी बंद केलंय. योग्य पैशाचा वापर करून, याच योग्य जमिनीचा वापर करून उच्च शिक्षण घेऊन कुठेतरी आता कष्टाचं सोनं हे खरेदी करू लागलेत. हा जमिनी विकणारा समाज कुठेतरी आता कष्टाचं सोनं खरेदी करू लागलाय. कष्टाचं सोनं म्हणजेच खाकी वर्दीचं सोनं, कष्टाचं सोनं म्हणजे उच्च शिक्षणाचं सोनं आता खरं तर तरुणी विकत घेऊ लागलेत. खरं तर याच आगरी समाजातील पोरांनी हे दाखवून दिलं नाही की आम्ही फक्त समुद्राच्या लाटांशी आणि खाडीशी फक्त खेळायला शिकलो नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण कसं घ्यायचं, हे शिक्षणाचं सोनं करून नोकरी कशी मिळवायची, हे खरं तर या 48 पोरांनी आज दाखवून दिलं. याच कोकण पट्ट्यातील 2025-26च्या पोलीस भरतीमध्ये नक्की कोण आहेत हे वाघ आणि आमच्या रणरागिणी नाही तर वाघिणी 48 नक्की कोण आहेत हेच पुढील प्रमाणे आपण पाहूया. पूजा भाऊ डोंगरे, गेगाव शहापूर. रोशन जयवंत डोंगरे, गेगाव शहापूर. मयूर अनिल डोंगरे, गेगाव शहापूर. अंतर्गत भरती मोनिका कालुराम डोंगरे, गेगाव शहापूर. पंकज खारीक, नांदवल शहापूर. विक्रम डिंगोरे, गोठेघर शहापूर. स्वाती बाळाराम सुतार, कुडगर शहापूर. कल्याणी तानाजी तुपे, कर्जत. प्रशांत प्रकाश घरत, खरोशी पेन. तेजस लक्ष्मण धुमाल, कोरावले मुरबाड. करण अनिल पाटील, सापाड कल्याण. दीपेश संजय पाटील, टेंभिवली. आयुष प्रदीप भोईर, उंबर्डे कल्याण. अजय भाऊ धुमाल, घोटसई कल्याण. तुषार वसंत भोनकर, बोरघर अलिबाग. साक्षी दिनेश गावंट, वावे अलिबाग. चंद्रकांत शेळके, आगाशी मुरबाड. दिग्नेश नवजीवन पाटील, भरोडी. प्रसाद भरत कासार, अनगाव भिवंडी. प्रणित नामदेव बागडे, हुमगाव कर्जत. समीर सीताराम तरे, शेलू. दिनेश रमेश गावंड, दुर्शेत पेन. प्रसाद पंढरीनाथ भगत, कुंडलच कर्जत. अवधूत नरेश वारगे, वांदे मुरुंद. दिव्या प्रदीप पाटील, भरोडी. आविष्कार कृष्णा मडवी, कोनगाव कल्याण.
दर्शन शिवदास पाटील पेजारी, परेश रामचंद्र मार्के जांभुर्डे तालुका मुरबाड, कुणाल पाटील नांदप टिटवाळा तालुका कल्याण, नेहा भंडारी मानिवली तालुका कल्याण, ऋषिकेश भोईर मुरबाड, दिनेश जनार्दन खेडकर बोरगाव कर्जत, सौरभ सुंदीर गावंड वावे अलिबाग, प्रज्ञा हरिचंद्र गायकर खाटेगर मुरबाड, सोहिनी सौदागर गावंड वरेशी उरण, सूरज पद्माकर पानसरे मानिवली तालुका मुरबाड, अक्षय लक्ष्मण भोईर नेवाली तालुका कल्याण, रजनेश म्हात्रे भाल तालुका अंबरनाथ, यश गायकर मानिवली तालुका कल्याण, करिश्मा एनकर खंडस तालुका कर्जत, जगदीश बबन मांजरे मोस टिटवाला, प्रथम बाळू पाटील केवनी दिवे, सोमनाथ काळेकर आगाशी मुरबाड, हरेश मनोहर गायकर द्वारली तालुका कल्याण, विवेक पाटील पेन दादर, सुप्रिया पाटील पेन दादर, रशिका पेरवी पेन दादर, निकिता हरिचंद्र भोईर कारावी पेन. तर मंडळी, नुसती आगरी समाजालाच नाही तर इतर समाजाला सुद्धा ही प्रेरणा देणारी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.